सो नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत कोलंबी मसाला। त्यासाठी कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेलात 4-5 पाकळ्या कढीपत्ता टाकत आहोत, 2 हिरव्या मिरच्या आणि कांदा टाकून आपण ते थोडं परतून घेऊया। कांदा छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचा, आपल्याला जास्त घाई नाही करायची। आपला कांदा लाल झाला आहे, त्यात आपण आलं लसूण पेस्ट टाकूया 1 चमचा। आलं लसूण पेस्ट पण कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला ती परतून घ्यायची आहे। लगेच टमॅटो किंवा बाकीच्या गोष्टी टाकल्या तर त्याचा कच्चेपणा तसाच राहतो, आपल्याला तो नको आहे, त्यामुळे छान परतून घ्यायचं आहे। त्यात आता आपण टमॅटो टाकून घेऊया। 1 मोठा टमाटो आम्ही घेतला आहे आणि मी कांदे 2 घेतले होते मोठे। पण आपला छान मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता आपला टोमॅटो छान परतला आहे। मला फोडणीत थोडीशी कोथिंबीर टाकलेली आवडते, म्हणून मी थोडीशी कोथिंबीर टाकली फोडणीमध्ये, त्याचा फ्लेवर खूप छान येतो। आता आपण त्यात मसाले टाकूया। हे आमचा घरचा लाल मसाला आहे, जो आम्ही घरीच बनवतो, तो मी टाकला आहे। बाकी काही मसाले मी यात नाही टाकत आहे। मसाला पण छान आपण तेलात परतवून घ्यायचं आहे, त्यामुळे त्याचा रंग खूप छान येतो। कोणत्याही ग्रेव्हीसाठी मी मसाले तेलातच परतवून घेते, त्यामुळे त्याचा रंग खूप चांगला येतो। त्यात पाणी टाकल्यानंतर नाही मसाला टाकायचा, तेलातच मसाला टाकायचा, त्याचा रंग फुलतो। त्यामुळे 1-2 मिनटं थोडंसं परतवून घ्यायचं, फार नाही तर मसाला जास्त परतेल, जास्त पण नाही करायचं, थोडंसं 2 मिनटं आपण परतवून घेऊया। त्यात आता आपण कोलंबी टाकूया। मी कोलंबी मॅरिनेट करून ठेवली होती, मीठ, हळद आणि कोकम टाकून 1 अर्धा तास मॅरिनेट करून ठेवली होती मी कोलंबी, ती आता आपण यात टाकूया। त्यात आपण आता थोडंसं पाणी टाकणार आहोत। हळूहळू करून पाणी टाकायचं, सगळं पाणी एकदम नाही टाकायचं, थोडंसं पाणी टाकतं। आपल्याला फार ग्रेव्ही नाही करायची आहे, आपल्याला थोडंसं सुकंच हवं आहे, एकदम पण सुकं नाही, एकदम पण ग्रेव्ही नाही। थोडंसं पाणी टाकलं आहे, कारण की कोलंबी शिजवण्यासाठी पाणी टाकलं आहे। यात त्याच्या चवीनुसार मीठ, आपण मॅरिनेट करताना मीठ टाकलं होतं, त्यामुळे आता एकदम थोडंसं मीठ टाकायचं, जास्त मीठ नाही टाकायचं, नाहीतर खारट होईल। आणि आपण आता हे थोडं झाकण ठेवून उकळी येईपर्यंत शिजवून घेऊयात, 5-7 मिनटं, फार नाही। आता ह्याला आपण बघतो छान उकळी आली आहे। आणि ही कोलंबी पण शिजली आहे। तर आता आपण यात कोथिंबीर टाकून गॅस बंद करूयात। आपलं कोलंबी मसाला रेडी आहे। थँक्यू।